दिनेश पाटील असतील, शहराध्यक्ष असतील, सगळ्यांची नावं घेऊन मी वेळ त्या ठिकाणी घेतली पाहिजे सगळ्यांची नावं, परंतु वेळ फार कमी आहे. आदरणीय उद्धवरावजी मला वाटतं एक 15-20 मिनिटात किंवा अर्धा तासात या ठिकाणी येतील. त्याबरोबर अनेक नेते या ठिकाणी येतील. माझ्या बाराबलदार महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष कल्याणराव दळे, राष्ट्रीय अध्यक्ष शिवाजीराव ढवळे हे देखील या ठिकाणी येतील. सतीश दराडे या ठिकाणी आहेत. मित्रांनो, आपण सर्व या ठिकाणी या ऐतिहासिक सभेचे साक्षीदार आणि परिवर्तनाचे शिलेदार असणार आहेत. या ठिकाणी माझे पत्रकार बांधव देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, सरपंच आहेत, सदस्य आहेत. या सर्वांना आजच्या ऐतिहासिक सभेचं साक्षीदार या ठिकाणी होता आलं. ही निवडणूक ऐतिहासिक निवडणूक ठरणार आहे, कारण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी परिवर्तन आपल्याला आणायचं आहे. गेल्या 2.5 वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये जे महायुतीचं सरकार आहे, एवढं नालायक सरकार या महाराष्ट्राने कधीही पाहिलं नाही, कधीही पाहिलं नाही. महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती आज आपण सर्वजण जाणता, आणि अशा परिस्थितीमध्ये जी काही आता आणीबाणी या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे, त्या आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर एक विचार घेऊन आदरणीय आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आदरणीय शरदरावजी पवार, उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नेते आदरणीय उद्धवरावजी, ज्यांनी या महाराष्ट्राला परिवर्तनाचा एक विचार दिला, महाराष्ट्राची अस्मिता ज्यांनी जपली, मराठी माणसाचा स्वाभिमान ज्यांनी जपला, असे कैलासवासी आदरणीय बाळासाहेबजी ठाकरे, ज्यांनी या देशासाठी रक्त सांडलं, सर्वस्वाचं बलिदान दिलं, असे राजीवजी गांधी, इंदिराजी गांधी आणि त्यांचे नातू पुत्र या ठिकाणी संबंध देशभर फिरतायत, असे राहुल गांधी. या सगळ्यांच्या त्यागाच्या पार्श्वभूमीवर या महाराष्ट्रातली आणि या देशातली जी काही हुकुमशाही आहे, महायुती सरकारने या महाराष्ट्राला 2 गुजरात्यांच्या, म्हणजे ज्यांनी सतत महाराष्ट्राचा द्वेष केला, मराठी माणसाचा द्वेष केला, अशा हद्दपार माणसं असतील ज्यांच्या लबाड्या रक्तामध्ये भरलेल्या आहेत, ज्यांना आम्ही या देशाचे पंतप्रधान केलं, मोठा विश्वास ठेवला, पण या पंतप्रधानांची भाषा जातीवाद निर्माण करणारी, जातीमध्ये फूट पाडणारी अशा प्रकारची भाषा त्या ठिकाणी आहे. मित्रांनो, राष्ट्रीय प्रश्नावर या ठिकाणी उद्धवजी बोलतील, आदरणीय राजीवदादा बोलतील, दळे साहेब ज्या ठिकाणी असतील त्यांनी स्टेजवर यावं. इकडं बाराबलदार महासंघाचे अध्यक्ष त्यांनी व्यासपीठावर इकडे यावं. या दळे साहेब इकडे या. शिवाजीराव ढवळे साहेब त्यांनी इकडे यावं. आमच्या वैशाली ताई या ठिकाणी आल्या आहे. तर राष्ट्रीय प्रश्नावर अनेक जण बोलतील, महाराष्ट्राच्या सामाजिक आर्थिक प्रश्नावर अनेक जण बोलतील, परंतु मी प्रामुख्याने या चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाच्या प्रश्नावर बोलणार आहे. मित्रांनो, या ठिकाणी आपण अनेक आमदार दिले. दादासाहेब डी चव्हाण यांच्या रूपाने लाल दिव्याची गाडी या ठिकाणी आली. मंत्री असताना सामान्य माणसाबरोबर बसणारा एक नेता या महाराष्ट्राने पाहिला. त्यानंतर अनेक आमदार आले. नंतर आदरणीय दादासाहेब अनिल देशमुख यांच्या या शहरातल्या सामाजिक एकतेच्या पार्श्वभूमीवर नंतर या तालुक्याला राजीव देशमुखांसारखे संयमी आणि अतिशय सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन चालणारे आमदार या ठिकाणी दिले. राजीव देशमुखांच्या काळामध्ये अनेक विकासाची कामं झाली. चाळीसगाव शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडला, MIDCचा प्रश्न त्या ठिकाणी सोडला, अनेक उद्योग त्या ठिकाणी आणले. परंतु त्यांनी कधी ढोल घेऊन मी ही कामं केली, मी ती विकास कामे केली अशा प्रकारचं कधी वर्तन केलं नाही, कुठली जाहिरात केली नाही. त्यानंतर उन्मेष पाटील
या तालुक्याचे आमदार झाले, त्यानंतर खासदार झाले. उन्मेष पाटलांच्या काळामध्ये किती योजना आल्या तुम्ही सांगा. गणित नगरीचा प्रकल्प जो असेल, बलूनचा प्रश्न असेल, सिंचनाचा प्रश्न असेल, अनेक प्रश्न घेऊन त्या ठिकाणी उन्मेष पाटलांनी विधानसभेत आणि नंतर लोकसभेमध्ये देखील त्या ठिकाणी आवाज उठवला. एक विकासाच्या दृष्टी असलेला अतिशय उच्च शिक्षित आमदार या तालुक्याने या ठिकाणी दिला. या उन्मेष पाटलांची फार मोठी एक चूक झाली, त्यांना माणसं ओळखता आले नाही. जे लोक ज्यांना गल्लीत देखील कोणी विचारत नव्हतं, ओळखत नव्हतं, अशा मंगेश पाटलांना त्यांनी गल्लीतून दिल्लीत नेलं, राजकीय ओळख करून दिली, उद्योगपतींची ओळख करून दिली, मंत्र्यांची ओळख करून दिली. आणि त्याच मंगेश चव्हाणनी उन्मेष पाटलांच्या पाठीत खंजीर त्या ठिकाणी खोपसला. हे आपण सगळ्यांनी पाहिलं. या ठिकाणी अनेक वक्त्यांनी उल्लेख केला, या तालुक्याला विकासाचा दृष्टिकोन असलेला आमदार द्यायचा की दलाल्या करणारा, कमिशन खाणारला, गुंडगिरीला प्रोत्साहन देणारा, वाळू तस्करांना प्रोत्साहन देणारा आमदार द्यायचा. आपण पाहिलं असेल की कोट्यावधी रुपयाची उधळपट्टी त्या ठिकाणी सुरू आहे. तुम्ही त्यांनी आपला उमेदवारी अर्ज भरताना 5 वर्षाचा हिशोब दिला, त्याच्यामध्ये 5 वर्षाचं उत्पन्न दाखवलं 40-45 लाख. गेल्या 5 वर्षामध्ये कमीत कमी 10 कोटीची उधळपट्टी केली. कुठून आला पैसा? जे काही उन्मेष पर्व या ठिकाणी त्यांनी प्रसिद्ध केलं, ते उन्मेष पर्व जर आपण पाहिलं, त्याच्यामधल्या जर काही योजना आपण पाहिल्या, हजारो कोटी रुपयाचा तुम्ही निधी आणला. आम्ही मान्य करतो निधी का आला, कसा आला, कशासाठी आला. हा निधी आला, पण त्याच्यामध्ये 500 कोटीचं कमिशन जवळपास तुम्ही खाल्लं. कॉन्ट्रॅक्टर बाहेरचे, चाळीसगाव तालुक्यातला कॉन्ट्रॅक्टर नाही, तुम्ही स्लिपिंग पार्टनर त्याच्यामध्ये आहात कामामध्ये. या ठिकाणी उन्मेष पाटील ज्यांनी या ठिकाणी कामं करताना कुठल्याही बाहेरच्या ठेकेदाराला या ठिकाणी आणलं नाही. तालुक्याचा या ठिकाणचा भूपुत्र म्हणून शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका घेतली, कष्टकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका घेतली. मात्र इकडे उलटं चित्र आहे. साधूच्या वेशामध्ये एक सैतान या ठिकाणी आपण मागच्या निवडणुकीमध्ये जन्माला घातला. साधूच्या वेशातला सैतान मी याच्यासाठी म्हणतो, आपल्याला माहीत असेल की एक बगळा नदीच्या किनारी समाधीस्थ बसलेला असतो. आपल्याला वाटतं हा समाधी घेतोय, पण त्याचं लक्ष त्या माशावर असतं. तसा हा बगळा या ठिकाणी विधानसभेच्या मतदारसंघामध्ये आपण आमदार म्हणून निवडून दिला, त्याचं लक्ष पूर्णपणे पैसा कमावण्यावर आहे. या ठिकाणी आपल्याला माहीत असेल की अनेक झोनच्या जागा त्या ठिकाणी घेतल्या, स्वस्तात घेतल्या, गुंडांचा वापर केला. या ठिकाणी सगळे उद्योग मीच करणार, माल मीच आणणार, सगळे उद्योग मी करणार. इथल्या व्यापाऱ्यांनी कुठे जायचं? व्यापारी उद्ध्वस्त करण्याची भूमिका घेतली, कष्टकऱ्यांच्या हाताला काम नाही. त्यांनी मला सांगावं की तुम्ही या 5 वर्षामध्ये या तालुक्यामध्ये एखादा उद्योग आणला का? MIDC मध्ये एखादा उद्योग आणला का? हा, उद्योग आणले. वाळू तस्करी, गुंडगिरी, गुटखा, दादागिरी हे उद्योग त्यांनी आणले. या तालुक्याचं सांस्कृतिक वैचारिक वैभव त्यांनी नष्ट केलं. आणि म्हणून मी नेहमी आपल्याला सांगतो आणि बोलतो की त्यांच्याबद्दल व्यक्तिगत द्वेष नाही, अजिबात नाही. पण जे काही राजकारण तुम्ही करून राहिलेले आहे, या तालुक्याची सामती, या तालुक्याची जातीय सलोखा तुम्ही पूर्णपणे धोक्यात आणलाय. कुणालाही मोकळं जगता येत नाही. पोलीस यंत्रणा असो की शासकीय यंत्रणा असो, अक्षरशः त्या ठिकाणी वेठी धरल्या गेलेली आहे. कुणालाही त्या ठिकाणी अधिकार ठेवला नाही. नगरपालिकेच्या आता कृष्णेश्वर पाटील या ठिकाणी आले, त्या ठिकाणी दिनेश मोर्शे आले, हे पदाधिकारी आहेत. भाजपचे नेते या ठिकाणी आलेले आहेत. आणि 4 दिवसापूर्वी कृष्णेश्वर पाटलांनी जी काही पत्रकार परिषद घेतली, दिनेश मोर्शेंनी जी पत्रकार परिषद घेतली, त्या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही स्फोट केले नाही, भाजपच्या नेत्यांनी स्फोट केले की हा माणूस कसा आहे.
आणि याला जर पुन्हा तुम्ही निवडून दिलं तर हा बकासूर या चाळीसगाव तालुक्याला गिळल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून हे आम्ही बोलत नाही, या घृष्णेश्वर पाटलांनी काय काम केलं भाजपमध्ये, अतिशय प्रामाणिकपणे काम केलं. दिनेशने प्रामाणिकपणे काम केलं. अनेक लोक या ठिकाणी आले जेव्हा भाजपचे लोक आतापर्यंत बोलत नव्हते. घृष्णेश्वर पाटलांनी पत्रकार परिषद घेतली आणि आता भाजपचे लोक बोलायला लागले, पुढे यायला लागले. 70% लोक भाजपतले नाराज आहेत. त्यांना माहीत आहे इथं साडू लाडकी, इथं लाडकी बहीण योजना आलेली आहे, त्यावर मी बोलतो. पण इथं लाडका साडू